आज हरतालिका। गणेशोत्सवाच्या एक दिवस आधी हा सण साजरा केला जातो। या दिवशी महिला आणि कुमारिका उपवास करतात। पौराणिक कथेनुसार शिवप्राप्तीसाठी देवी पार्वती यांनी हे व्रत केलं होतं। आजच्या दिवशी शिवपार्वतीची कथा वाचून पूजा केली जाते। हरतालिकेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच उद्या गणेश चतुर्थी। देशभरामध्ये गणेशोत्सवाचा उत्साह आहे। मुंबईमध्ये लालबाग, भायखळा, ठाणे भागातल्या मोठमोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेश मूर्तींचं प्रथम दर्शन होत आहे। गणेशोत्सवानिमित्त वाहतुकीसह चोख बंदोबस्त ठेवण्यात आले आहे आणि बाजारपेठेंमध्येही गर्दी आहे। ग्राहकांमध्ये खरेदीचा उत्साह दिसतोय। चैतन्य सर्वांनाच एकदम भरपूर प्रमाणात हे झालेलं आहे। पब्लिक सुद्धा खाली उतरलेला आहे। जो कोरोनाचा कालावधी होता तो पूर्णपणे 100% संपलेला आहे असं वाटतंय आणि खरेदीदार जे आहेत, गिराईक आहेत, ते खूप खुश आहेत आणि जोरात खरेदी करतायत। मध्येही गणेशोत्सवानिमित्त मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलाय। जिल्ह्यामध्ये 72,000हून अधिक घरगुती तर 32 ठिकाणी सार्वजनिक गणपती विराजमान होणार आहेत। गणेशोत्सवासाठी चाकरमानी मोठ्या प्रमाणात कोकणामध्ये दाखल होत आहेत, तर त्यांच्या सुरक्षेसाठी आरोग्य चाचण्या केल्या जात आहेत। प्रशासनाकडून चाकरमान्यांसाठी विशेष रेल्वे गाड्या आणि एसटी बसेसची सोय करण्यात आली आहे। 1.5 ते 11 दिवसांपर्यंत साजरा होणाऱ्या गणेशोत्सवासाठी संपूर्ण कोकणामध्ये उत्साहाचं वातावरण आहे।